सध्या संवाद साधतात। 20 चिन्ह आहेत, पक्षचिन्ह। मग राष्ट्रवादी शरद पवार गट कशी काही तयारी करते की वेगळं चिन्ह अजून आमच्या हातात पक्ष आहे। पक्षाचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निर्णय दिलेला नाही। ज्यावेळी परिस्थिती येईल त्यावेळी आम्ही त्याच्यावर विचार करू। आज त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे। लोकसभेच्या संदर्भात झालेली आहे आणि यांनी अबकी बार 45 बार असा नारा दिलेला आहे। तुमच्या बाजूने काय स्वरूपाची आहे उमेदवारी देखील काही ठिकाणी? त्यांनी आम्हाला 3 जागा सोडल्या याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो। पाहू आता पुढे काय होतं। नगर दक्षिण मधनं रोहित पवार हे तुमच्या पक्षाकडून लढतील अशी एक चर्चा, म्हणजे रोहित पवार विरुद्ध सुजय विखे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही काय माहिती आहे नाही, नगर आमचे 3 पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर आम्ही उमेदवार निश्चित करण्यास आणि जाहीर करण्यास सुरुवात करू। त्याच वेळी तो निर्णय होईल। पण जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित झाल्याची माहिती मिळते महाविकास आघाडीचा। काय नेमकं कशा पद्धतीचा जागा वाटपाच्यासाठी दिल्लीला एक बैठक झाली, पण फॉर्म्युला निश्चित झालेला नाही। अजून एखादी बैठक घेतल्यावर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। प्रकाश आंबेडकरांबद्दल किंवा वंचितबद्दल कुठपर्यंत बोलणी झाली? काय संवाद आहे शेवटचा? त्यांच्याशी संवाद चालू आहे वेगवेगळ्या स्तरावर आणि मला खात्री आहे की तेही इंडिया आघाडीत यावेत हा आमच्यातल्या प्रमुख लोकांचा प्रयत्न आहे। त्याला यश मिळेल अशी आशा आहे। बरोबर आहे, पण कुठपर्यंत म्हणजे शेवटचं काय बोलणं झालं होतं? काय म्हणतायत ते? कुठे अडलंय? नाही, ते आता निर्णय झाल्यावरच तुम्हाला त्याचा तपशील सांगतो। VSIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आतापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आवर्जून उपस्थित असायचे VSIच्या सर्वसाधारण एजीला। यावेळी मात्र पहिल्यांदा असं झालं की मुख्यमंत्री नाही, कुठले उपमुख्यमंत्री नाही, प्रोग्राम रंगला नाही असं नाही, रंगला नाही म्हणण्यापेक्षा की कारण बरेचसे विषय असे असतात की जे VSIचे सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं। महाराष्ट्रातला साखर उद्योग हा एक फार मोठा विषय आहे आणि सरकारच्या वतीने सहकार मंत्री इथं होतेच, त्यामुळं मला वाटतं सरकारची प्रतिनिधी या सभेला हजर होते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यायचं की नाही, त्यांना निमंत्रण दिलेलं का नाही याच्याबद्दल माझ्याकडे तपशील नाही आहे, पण बहुतेक दिलं असेल, पण त्यांना काही कार्यबाहुल्यामुळे येऊ शकले नसतील। त्यांचं कार्यबाहुल्य खूप वाढलंय म्हणजे अलीकडच्या काळात। म्हणजे आता रोहित असे म्हटलेत की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षाही दादा अधिक कार्यक्षम आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं काही काम करायला नाही। त्यांच्याबद्दल तिघांच्याबद्दल इथं आले पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे आणि नाही आले म्हणून आज नाही, परत नंतर काहीतरी बोलेन, पण आज इथं निमंत्रण दिलेलं आहे, ते आले नाहीत म्हणून त्याच्यावर बोलणं योग्य नाही। वसंत